मी येत्या 9 तारखेला बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये मी आता पक्षप्रवेश करणार आहे। आजची वस्तुस्थिती जर तुम्ही पाहताय तर दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये काम करणारा जो पॅंथर आहे आज तो खितपत पडलेला आहे। ही जी वस्तुस्थिती आहे, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठ्यांचा विचार चालवणारा जो पॅंथर होता आता तो ह्यामध्ये या तरुण वर्गामध्ये मला कुठे दिसत नाही। संकटाला तोंड देऊन घरावरती तुळशीपत्र ठेवून ज्यांनी चळवळ उभा केली, निळी टोपी डोक्यावर घालून, ते वर्ग सुद्धा आता दिसत नाही। 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही आरपीआयमध्ये असतानाही विशाल पाटलांचं तुम्ही काम केलं, कुठेतरी आरपीआयचं तो नियमावली ती तोडून तुम्ही काम केलं। हे पहा, विवेकप्पा कांबळे साहेबांनी मला एक शिकवण चांगली दिली आहे, बाळा आयुष्यात समाजाचं मालक होऊ नको, समाजाची चाकरी कर। म्हणून मी सातत्यानं आजही समाजाची चाकरी म्हणून करतोय आणि मालक होण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही। त्यावेळचा वेळ असा होता 2024चा, समाजाने ठरवलं होतं की खासदार बदलायचा। खासदार बदलत असताना रिपब्लिकन पक्ष, आठवले साहेबांचा पक्ष, भाजपबरोबर युती होती त्यांची, आणि त्या युतीतून मी एकटा बाहेर पडलो आणि मी विशालदादा पाटलांना जे काय समाजाची माझी 4 मतं असू देत त्या पद्धतीने मी देण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न केले। आणि ज्यावेळी मी ओपन वेगळ्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार केलो इलेक्ट्रिकच्या तुमच्या माध्यमातून, तर त्यावेळी त्या भाजपाच्या लोकांना आणि आरपीआयच्या नेत्यांना खटकलं की अशोक कांबळे आमच्या या रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात काम करायला लागलेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। म्हणून संबंधित असणाऱ्या अध्यक्षांनी मला 1 वर्षासाठी निलंबन केलं। विशाल पाटलांचं काम करणारे फक्त तुम्ही आरपीआयचे एकच नव्हते, आरपीआय मधला एक गट होता, अनेक पक्षांमधले वेगवेगळे नेते असतील किंवा कार्यकर्ते छुप्या काही उघड प्रमाणात या ठिकाणी विशाल पाटलांचं काम करत होते, मात्र कारवाई तुमच्यावरच का केली गेली? कारण का मी रिपब्लिकन पक्षाचा लीडिंग घेणारा एक चांगला कार्यकर्ता होतो आणि त्यावेळी आपापल्या कार्यकर्त्यांना थोडंसं पक्षामध्ये स्पर्धा असते, तुम्हाला माहिती असेलच। आता आपण पत्रकार म्हणून आता माझ्याहीपेक्षा जास्त अनुभव तुमचा असणार आहे। त्या स्पर्धेमध्ये अशोक कांबळेंना कसं बाजूला ठेवता येईल आठवले साहेबापासून हे तिने सातत्यानं प्रयत्न केलं। एकमेव व्यक्ती होतो मी की सांगली जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला सोडून विशालदादांचं काम या ठिकाणी केलं। कारवाईनंतर तुम्ही पुन्हा एकदा एक मोठा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये पुन्हा तुम्ही पक्षप्रवेश केला आणि या पक्षप्रवेशानंतर तर तुम्हाला आरपीआयच्या नेत्यांनी किंवा आरपीआयनं न्याय दिला का? थोडंसं जिल्हा लेवलला, तालुका लेवलला घुसघुस झाली आणि माझं काम करण्याची मी जहाल भूमिका घेतोय आणि विवेकप्पांच्या सारखं मी कार्यकर्ता बनण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि काय एखादा त्यांना खटकते त्या गोष्टी, म्हणून ते मला वगळण्याचा प्रयत्न आज रोजी झालेला आहे। मधल्या काळामध्ये तुम्ही जेव्हा काही दिवस अज्ञातवासात होता तेव्हाही तुम्हाला अनेक पक्षाच्या नेत्याने ऑफर दिली, हे खरं आहे का? 100% खरं आहे। 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे जे पक्ष आहेत म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल एकनाथ शिंदे साहेबांची, ह्यांच्या लीड करणाऱ्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षानं तुम्हाला बोलवले तरी पण तुम्ही त्यांच्यात गेला नाही, कुठेतरी चूक झाली असं वाटत नाही तुम्हाला? नाही वाटत। हिचं कारण एक असं आहे, सत्तेत राहून सत्तेचा वाटा जर माझ्या वर्गाला, माझ्या समाजाला, माझ्या कार्यकर्त्यांना मिळत नसेल तर मी त्या सत्तेत जाऊन उपयोग काय? आरपीआय मध्ये होता, आरपीआय पण सत्तेतला मित्र पक्ष आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, मग आरपीआयनं तर काय या ठिकाणी काम केलं असं वाटते का तुम्हाला? तेच खंत वाटते ना। आज साहेबांच्या बरोबर असणारे 30-35 वर्ष माझ्यापेक्षा काय सिनियर लोक आहेत, त्यांना सुद्धा न्याय मिळालेला नाही। परंतु ज्या पद्धतीनं शासनाकडून जी काय फॅसिलिटी मिळायला पाहिजे ती फॅसिलिटी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या नेत्यांना मिळाल्या नाही। मग साहेबांना एकच मंत्रिपद देऊन जर आमच्या पूर्ण अखंड महाराष्ट्रातली किंवा देशातली मतं जर ती घेत असतील तर ते कार्यकर्त्यांच्यावर अन्यायीचं आहे। साहेबांसुद्धा त्या गोष्टीचं थोडंसं चिंतन करावं। आरपीआय आठवले पक्षाची अवस्था सांगली जिल्ह्यातली काय आहे? चिन्ह नसल्यामुळं आपला कार्यकर्ता, आपला नेता भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढवला जातोय, त्यामुळं त्यांना आरपीआयचा कार्यकर्ता, नेता कसं म्हणायचं? आणि आत्ता जी काय आरपीआयची अवस्था आहे नेमकं कुणामुळे झालेली आहे? ही आरपीआयची अवस्था बघा, ह्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक सत्तेदार गट आहे,
त्या गटानं तो लॉबिंग तयार केलेला आहे. आपल्यामध्ये एक वेगवेगळे विंग आहेत. युवक आघाडी आहे, महिला आघाडी आहे, कामगार आघाडी आहे. ह्या आघाडीच्या सर्वच या नेत्यांना एक वेगवेगळे विंग तयार करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि रिपब्लिकन पक्षामध्ये कार्यकर्त्यांना नेत्यांना आव्हान आहे की तुम्ही आता फसू नका. गेल्या काही दिवसात तुम्ही कुठे ते अज्ञातवासात होतात, गायबच होतात. अनेक वितर्क या ठिकाणी लोक लावत होते. नेमकं राजकारणात बाजूला गेला का, नेमकं काय झालं, काय नेमका तुमच्यावर असा कुठला प्रसंग आला किंवा काय अडचण निर्माण झाली की तुम्ही अचानकच गायब झाला? रिपब्लिकन पक्षामध्ये अनेक वेळा साहेबांना भेटल्यानंतर सुद्धा मला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं नाही. कार्यकर्त्यांनी मला एकट्यालाच वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं. विवेक अप्पांच्या कुटुंबामध्ये आज महाभारत घडलेलं आहे आणि महाभारत घडत असताना कुटुंबामध्ये आम्ही सगळं विभक्त झालेलो आहे. वारसाला न्याय द्या असं घोषणा करणारी एक वारसधारक आहेत आणि मी अप्पांचा मानलेला मानसपुत्र आहे. पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. मानसपुत्र असल्यामुळं आज रोजी समजा जर विवेक अप्पांचा जर तो मुलगा असेल तर मी मानसपुत्र असेल, तर मी 30-35 वर्षे संघर्ष केलो, चळवळ केलो, पोलिसांची मार खाल्लो आणि माझ्यावर गुन्हे दाखल झाले. हा प्रश्न कोणाला विचारणार मी? तुमच्यावर अन्याय झाला म्हणताय, काही महिने तुम्ही गायब होता. मात्र ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आठवले साहेबांपर्यंत कधी पोहोचवलाय का? 3 वर्षामध्ये साहेबांची गाठीबिटी जवळजवळ सोलापूर, कुर्डुवाडी, बार्शी, लातूर, पुणा, मुंबई. त्यानंतर मी साहेबांच्या बरोबर दिल्लीला सुद्धा जाऊन आलो. साहेबांना सगळी ह्या माहिती दिली की असं असं आपल्या जिल्ह्यामध्ये घडा लागलं आहे, तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये लक्ष घाला. साहेबांनी त्या शब्दाकडे थोडंसं दुर्लक्ष केल्यामुळं अशी आज रिपब्लिकन पक्षाची अवस्था आहे. कोणी दुर्लक्ष केलं? तसं बघायला तर राष्ट्रीय अध्यक्षांनी साहेबांनी सुद्धा दुर्लक्ष केलं, संबंधित असणारे जिल्हाध्यक्षांनी दुर्लक्ष केलं आणि मला कोणतरी या सलाम ठोकानं मला पुढारी म्हणा असा एक वर्ग निर्माण झाला आहे. तिनेही सुद्धा पक्ष संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. जे कोणी तुम्हाला अडवायचा प्रयत्न करत आहेत, नेमकं तुमचे कोणते गुण या ठिकाणी त्यांना आवडत नाहीत किंवा कशासाठी तुम्हाला कुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आरपीआय चळवळीमध्ये किंवा आरपीआय पक्षामध्ये केलं जातं? नेमकं तुम्हाला कोण अडवण्याचा प्रयत्न करत आहे? मगाशीपासून बघतोय फक्त तुम्ही नावं कुणाची घेणं झालाय, नुसतं वरची कमिटी खालची कमिटी. असं कोण आहे की अशोक कांबळे साहेबांना अडवू शकेल? असं कोण या ठिकाणी आलंय? ना, मला अडवण्याचं कोणामध्ये धाडसच नाही तसं जर बघायला गेलं तर. कारण का नेमकं का कुणाला घाबरत आहे तुम्ही नाव घ्यायला? सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. आज ये दीवार पर्दे की तरह हिलने लगी, शर्त ये थी लेकिन कि बुनियाद हिलनी चाहिए. मेरे सीने में ना सही, तुम्हारे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए. इसीलिए सिर्फ होना काफी नहीं है, ऐसे बनों के दोबारा होने की जरूरत ना पड़े.